Hello friends, Standard 6 Subject English Unit 3.4 at the Science Fair विज्ञान यात्रा पेज नंबर 64. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेज नंबर 64 वरील द मार्बलिंग 3.4 ॲट द सायन्स फेअर हा लेसन्स बघणार आहोत. Student, first I read this passage. All students put your finger on the line. फर्स्ट मार्बलिंग. मार्बलिंगचा अर्थ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संगमरवरी दगड असा देखील होत असतो, परंतु आपल्याला मार्बलिंगचा अर्थ ह्या ठिकाणी म्हणजे कागदावर करण्यासारखे असणारे नक्षीकाम असा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजेच काय की आपण कागदावर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स काढतो, तो कागदावर केलेले रंगीत असं नक्षीकाम असा अर्थ आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो. हॅलो, आय एम भूमिका. बघा आता हे जे काही प्रोसिडर किंवा कृती सांगणारी ही जी काही मुलगी आहे हिचं नाव आहे भूमिका. ही आपल्याला हे छोटीशी प्रोसिडर आपल्याला ती सांगत आहे. हॅलो, आय एम भूमिका. आय एम गोइंग टू शो यू अॅन इंटरेस्टिंग प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर. बघा ही भूमिका आपल्याला सांगत आहे की मी तुम्हाला एक अशी छान अशी इंटरेस्टिंग मनोरंजक असं प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर म्हणजे कागदावर कशा प्रकारे कोटिंग करायचे याची छोटीशी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ए मार्बलिंग. आणि त्याच प्रोसेसला आपल्याला मार्बलिंग असं म्हणायचं आहे. फॉर दिस वी नीड द फॉलोविंग. बघा ह्या प्रोसेससाठी आपल्याला लागणारं जे काही साहित्य आहे ते त्या खाली सांगितलेलं आहे. अ बकेट, सम वॉटर. बकेट मीन्स बादली आणि सम वॉटर म्हणजे पुरेसे एवढं पाणी. नेक्स्ट इज अ केरोसिन ऑर टर्पेंटाईन. केरोसिनचा अर्थ रॉकेल असा होत असतो तर आणि टर्पेंटाईन. नेक्स्ट इज अ ऑइल पेंट. ऑइल पेंट म्हणजे तेल रंग. मग त्यामध्ये आपण रेड, ब्ल्यू, येलो अशा प्रकारचे विविध रंग घेऊ शकतो. अँड ब्रश. नेक्स्ट इज अ व्हाईट शीट ऑफ पेपर. व्हाईट शीट ऑफ पेपर म्हणजे काय तर पांढरा कागद. बघा विद्यार्थी मित्रांनो एवढं साहित्य आपल्याला ही जी काही पुढील प्रोसेस आहे ती करण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे. नाव आय विल एक्सप्लेन द प्रोसिडर. आता भूमिका ही आपल्याला प्रोसिडर सांगणार आहे. प्रोसिडरचा अर्थ होतो कृती. फर्स्ट वी नीड टू फिल धिस बकेट 3/4 अप टू हिअर विथ द वॉटर. ती सुरुवातीत फर्स्ट प्रोसिडरमध्ये सांगितलेलं आहे की सर्वात प्रथम अगोदर आपण एक बकेट घ्यायची आहे. बकेट मीन्स बादली आणि त्या बादलीमध्ये 3/4 अप टू वॉटर म्हणजे त्या बादलीमध्ये निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे बादलीचा हाफ आणि आणखी पाव भाग इतकं आपल्याला काय करायचं आहे वॉटर हे घ्यायचं आहे. फर्स्ट वी नीड टू फिल धिस बकेट 3/4 अप टू हिअर विथ द वॉटर. द ऑइल पेंट्स आर थिक. बघा ऑइल पेंट्स जे असतात ते जे रंग असतात तेल रंग ते थोडे असे घट्ट असतात. थिक म्हणजे या ठिकाणी घट्ट किंवा जाड असा अर्थ आपण घेऊ शकतो. वी डायल्यूट द पेंट्स विथ द स्पूनफुल टर्पेंटाईन ऑर केरोसिन. तर एवढे जास्त थिक कलर न घेता घट्ट कलर न घेता ते थोडे डायल्यूट करायचे. डायल्यूट करणं म्हणजे काय तर पातळ करणं. मग ते पातळ करण्यासाठी आपल्याला स्पूनफुल म्हणजे चमचा भरून आपल्याला त्या ऑइल पेंट्समध्ये टर्पेंटाईन किंवा केरोसिन मीन्स रॉकेल आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि ते मिश्रण आपल्याला प्रॉपरली असं चांगल्या प्रकारे स्टीर करायचं आहे म्हणजे जेणेकरून गुड मिक्सचर हे तयार होऊ शकेल. नेक्स्ट पॅरेग्राफ. नाव आय विल यूज द ब्रश. आणि आता पुढील प्रोसेस करण्यासाठी आपल्याला ब्रशचा वापर करायचा आहे. टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स अँड स्प्रिंकल दे जेंटली ऑन टू द वॉटर. आता त्या रंगाचे जे काही डायल्यूट केलेला रंग आहे त्या रंगाला ब्रशच्या साहाय्याने आपल्याला काही फ्यू ड्रॉप्स घ्यायचे आहे, काही थेंब घ्यायचे आहे आणि त्या ऑइल पेंटचे काही थेंब आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे. तर कशावर तर त्या बादलीमध्ये जे काही पाणी आहे त्याच्यावर त्या वॉटरवर आपल्याला ते स्प्रिंग करायचे आहे. टू स्प्रिंगचा अर्थ होतो शिंपडणे. द पेंट फ्लोट्स ऑन द वॉटर. आणि मग आपण जे काही रंग शिंपडणार आहोत तर ते शिंपडलेले रंग हे नेहमी पाण्यावर काय होतील
फ्लोट होतील. फ्लोटचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे तरंगणे. द पेंट फ्लोट ऑन द वॉटर, ते सर्व रंग पाण्यावर काय होतील, तरंगतील. आय विल यूज द ब्रश अगेन टू ट्रिल द कलर्स अँड मेक द डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. आणि पुन्हा एकदा आपल्याला ब्रशच्या साह्याने ते जे काही रंग आहे ते कलर्स आपल्याला टू ट्रिल म्हणजे गरगर फिरवणे, म्हणजे ब्रशच्या साह्याने आपल्याला गोलाकार फिरवायचे आहे, जेणेकरून त्या पाण्यावर त्या रंगावर त्या रंगाची छान असे शेप्स तयार होतील किंवा त्या रंगाची छान अशी डिझाईन्स तयार होऊ शकते पाण्याच्या पृष्ठभागावर. इजंट इंटरेस्टिंग, ती विचारते आहे की नाही ही इंटरेस्टिंग. द नेक्स्ट स्टेप हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली. आता इथपर्यंत तर आपण एकदम छान असं करू शकतो, परंतु आता जी काही पुढची स्टेप आपण करणार आहोत ती अतिशय अशी काळजीपूर्वक आपण करायची आहे, असं ती सांगत आहे. आय विल कीप धिस ड्रॉइंग पेपर जेंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. बघा, पुढील प्रोसेसमध्ये जो काही आपण ड्रॉइंग पेपर घेतलेला आहे तो ड्रॉइंग पेपर आपल्याला अतिशय असं अलगदपणे त्या पाण्याच्या सरफेसवर पृष्ठभागावर ठेवायचा आहे. अँड प्रेस इट द बीट, आणि हळूवारपणे त्याला थोडं प्रेस करायचं आहे. यस, नाव लेट अस लिफ्ट द शीट आउट ऑफ द बकेट लाईक धिस. आणि बघा, बुकमध्ये जी काही कृती दाखवलेली आहे त्या कृतीप्रमाणे आपल्याला हळूवारपणे त्या बकेटमधून तो जो काही पेपर आहे तो हळूवारपणे उचलायचा आहे. हे व्हॉट डू यू वी सी. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय त्या ठिकाणी दिसले. सच ए ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन्स. त्या कागदावर तुम्हाला छान असे सुंदर प्रकारचे सच ए ब्युटिफुल कलर्स, शेप्स अँड डिझाईन्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेज नंबर 64वर बघा त्या टेक्स्टबुकच्या पेजवर तुम्हाला छान असं पिक्चर्स ड्रॉ करून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बघा वॉटर, एक बकेटमध्ये घेतलेले ब्रशच्या साह्याने घेतलेले कलर्स, त्यानंतर ते कलर्स आपण कशा प्रकारे ब्रशच्या साह्याने हलवले. नेक्स्ट अगेन हिअर म्हणजे कशा प्रकारे आपण कागद त्या ठिकाणी आपण टाकला आणि कशा प्रकारचे सुंदर प्रकारचे असे डिझाईन्स कागदावर आपण तयार करू शकतो याचं छोटंसं चित्र तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघा स्टुडंट, नेक्स्ट पॅसेज. विद्यार्थी मित्रांनो, पुढील पॅसेज बघा. आय विल कीप धिस ड्रॉइंग पेपर जेंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट बी. हळूवारपणे तो कागद आपण त्या ठिकाणी काढून आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे डिझाईन्स तयार होऊ शकतात. दॅट इज सच ए ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन्स. वी विल कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट द ड्राईज. आणि मग नंतर त्या तो जो काही कागद असेल तो कागद आपण हळूवारपणे वरती काढल्यानंतर त्याला आपल्याला थोडंसं ड्राय करण्यासाठी, कोरडं करण्यासाठी आपल्याला एका साईडला तो ठेवून द्यायचा आहे. नेक्स्ट, डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग ऑफ शीट ऑफ पेपर. बघा विद्यार्थी मित्रांनो, भूमिका तुम्हाला विचारते आहे, डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग शीट ऑफ पेपर. तुम्ही हा छोटासा असा रंगकाम कागदावर करणारे हे जे काही रंगकाम आहे ते तुम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न करणार आहात का. लेट मी हेल्प यू, मी तुम्हाला मदत करेन. नेक्स्ट, नो, ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन. आणि नंतर ती नाही म्हणते आणि पुन्हा परत तुमच्या सगळ्यांचे ती आभार मानते आहे की तुम्ही माझे काय बघितलं, हे जे काही सादरीकरण होतं हे प्रोजेक्टचं ते तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी सायन्सची एक प्रॉपर्टी तुम्हाला सांगितलेली आहे. ऑइल डज नॉट डिझॉल्व इन वॉटर बट फ्लोट्स ऑन नीट सरफेस. वी यूज द प्रॉपर्टी ऑफ फॉर मार्बलिंग. बघा मार्बलिंगमध्ये ही जी प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टी वापरूनच हा प्रयोग ह्या ठिकाणी केलेला आहे. काय, तर ऑइल डज नॉट डिझॉल्व इन वॉटर, पाणी हे तेलामध्ये विरघळत नाही. तर तेल पण पाण्यात विरघळत नाही, परंतु तेल हे पाण्यावर काय होत असते, तरंगत असते. ह्या प्रॉपर्टीचा वापर करून हा छोटासा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी केला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही पॉइंटर्स बघूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, लर्न टू द प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मार्बलिंग. डू सो विथ द डेमॉन्स्ट्रेशन इफ पॉसिबल. त्यांनी सांगितलेलं आहे मार्बलिंगची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्ही प्रेझेंटेशन करा आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन्स देखील तुम्हाला शक्य असेल तर करा.
क्वेश्चन नंबर 2, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. खाली काही फ्रॅक्शन्स दिलेले आहे ते तुम्हाला वाचायचे आहेत. 1/2, 1/3, 1/4, 1/5, 1/9, 3/2, 2/3. अशा प्रकारे आपण ते वाचू शकतो. 3, 4, 2/5 and 7. क्वेश्चन नंबर 3, फाइंड द 3 nouns, 3 pronouns, 3 present prepositions फ्रॉम द पॅसेज. बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या पॅसेजमध्ये आलेले 3 नाउन्स म्हणजे काय, 3 नाम, त्यानंतर 3 प्रोनाउन्स, 3 सर्वनाम आणि 3 प्रिपोजिशन्स तुम्हाला सांगायचे आहे. बघा, 3 नाउन्स आहे या ठिकाणी बकेट, केरोसिन, ऑइल पेंट. बघा, आता त्या ठिकाणी नेक्स्ट दिलेलं आहे 3 प्रोनाउन्स. तुम्हाला ह्या पॅसेजमध्ये आलेले 3 प्रोनाउन्स हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचे आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते 3 प्रोनाउन्स ह्या ठिकाणी आलेले आहेत, चला तर बघूया. प्रोनाउन्सचा अर्थ होतो सर्वनाम. म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा जो काही शब्द असतो त्याला आपण प्रोनाउन्स असं म्हणत असतो. मग ह्या ठिकाणी आय, वी आणि यू हे प्रोनाउन्स आलेले आहेत. नेक्स्ट दिलेला आहे 3 प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचा अर्थ होतो शब्दयोगी अव्यय. मी ह्या ठिकाणी 3 कोणते प्रिपोजिशन्स आलेले आहे, म्हणजे कोणते शब्द असे जोडून आलेले आहे, तर बघा, तर 3 प्रिपोजिशन्स ह्या ठिकाणी आलेले आहेत. ऑफ, विथ, ऑन. ऑफ म्हणजे चाचीचे, विथ म्हणजे च्यासाठी, ऑन म्हणजे वर. हे 3 प्रिपोजिशन्स ह्या ठिकाणी आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4, फ्रॉम पेअर राईट द सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स फॉर द मार्बलिंग पेपर. त्यांनी सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी पेयर्स करून, ग्रुप करून हे जे काही मार्बलिंगचे जे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहे, ह्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 5, विथ द हेल्प ऑफ युअर टीचर ऑर पॅरेंट्स कलेक्ट अदर सिम्पल क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज, लर्न टू प्रेझेंट ॲट लिस्ट वन ऑफ देम. त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी कागदकाम जे आहे क्राफ्ट, ह्या क्राफ्टच्या वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करा आणि हे तयार करण्यासाठी तुम्ही तुमचे टीचर्स, पॅरेंट्स यांची हेल्प घेऊ शकतात आणि त्याचं प्रेझेंटेशन्स करायला सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे, प्रिपेअर अ पोस्टर फॉर युअर मार्बलिंग ॲक्टिव्हिटी. त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही मार्बलिंग ॲक्टिव्हिटीमध्ये जेही काही मार्बलिंग ॲक्टिव्हिटी केलेली आहे तर त्याचं तुम्हाला पोस्टर्स त्यांनी त्या ठिकाणी तयार करायला सांगितलेलं आहे, बनवायला सांगितलेलं आहे, की जेणेकरून त्या पोस्टरचा वापर इतर मुलंही करू शकतील आणि ते देखील मार्बलिंग कशा प्रकारे करायचे हे ते समजू शकतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे लेसन नंबर 3.4 ॲट द सायन्स फेअर यामधला फर्स्ट पॉईंट मार्बलिंग आपण बघितलं आणि त्यामध्ये मार्बलिंगमध्ये जी काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती ॲक्टिव्हिटी तुम्ही पुन्हा परत एकदा घरी करून बघायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स देखील दिलेले आहे, ते तुम्ही आपल्या वहीमध्ये राईट करायचे आहेत. थँक्यू.